नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मस्त ना? असेच मस्त राहा मंडळी. आज आपण नंदिता धुरी या अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत. नंदिता धुरी एक मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेत्री, जी वाडा, इराक, भेकड आणि जंगल में मंगल या नाटकांमध्ये तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. थिएटर व्यतिरिक्त नंदिताने ऑल इंडिया रेडिओवर मराठी कार्यक्रमांसाठी रेडिओ जॉकी म्हणून काम केलं. संगणकावर आधारित अनेक शैक्षणिक प्रकल्पांसाठी ती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. नंदिताने 2014मध्ये कॅनव्हास लाफ क्लब येथे अफेअर निर्मितमध्येही काम केलेलं आहे. एलिझाबेथ एकादशी, 2015मध्ये पाशबंध, रंगापतंगा आणि लालबागची राणी हे तिचे अलीकडचे चित्रपट. 2018मध्ये रिलीज झालेल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटात देखील तिचा समावेश आहे. मोजक्याच चित्रपटांमधून पण दमदारपणे पडद्यावर दिसणारी, नाटकांवर त्यातही प्रायोगिक रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारी अशी ही कलाकार. काशीनाथ घाणेकर या चित्रपटात काशीनाथ घाणेकरांच्या पहिल्या पत्नीची भूमिका नंदिता धुरीने साकारलेली आहे. प्रायोगिक रंगभूमी किंवा व्यावसायिक नाटकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या रक्तात नाटक भिनलेलं असतं असं म्हणतात. त्यात काम करायची अशी त्यांची ओढ असते आणि त्यासाठी ते अगदी सुरुवातीपासून प्रयत्न करत असतात. त्यामुळेच नंदिता नाटकांकडे कशी वळली हे पाहिल्यास त्यात वेगळीच कथा दिसते. नंदिता सांगते, मी नाटकात काम करणार, करिअर करणार असं कधी ठरवलं नव्हतं. किंबहुना रुपारेलमध्ये शिकत असताना माझं सारं लक्ष NCCकडे होतं. त्यातही रिपब्लिक डे परेडसाठी माझी निवड व्हावी यासाठी मी कठोर मेहनत घेत होते. त्यासाठी जे काही कॅम्प होत त्यात माझी निवड झाली, पण शेवटच्या चाळणीत मला वगळण्यात आलं. त्यामुळे मला एक प्रकारे नैराश्यच आलं होतं. मी रुपारेलमध्ये होते आणि तिथे नाटकाचं वातावरण अगदी नेहमीचंच होतं. माझ्या एका मित्राने तेव्हा नाटकात ये, किमान तुझ्यातील नैराश्य तरी कमी होईल असं सुचवलं. माझा तसा काही नाटकाचा वगैरे पिंड नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी नाटकासाठी प्रयत्न केला आणि निवड देखील झाली. चेतन दातार आणि दीपक राजाध्यक्ष वगैरे मंडळी आमचं नाटक बसवायला यायचे. माझी निवड झाली आणि एक वेगळंच विश्व माझ्यापुढे खुलं झालं असं म्हणता येईल. या दिग्गजांच्या तालमीत मी तयार झाले आणि त्या वर्षी मला अनेक पारितोषिकं देखील मिळाली. हा माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. नाटकाशी नाळ जोडली गेली तरी नंदिता नाटकाकडे करिअर म्हणून पाहत नव्हती. त्यामुळे पदवी घेतल्यावर नोकरी सुरू झाली आणि चेतन दातारमुळे आविष्कारची ओळख झाली. त्यातूनच मग प्रायोगिक रंगभूमीची आवड निर्माण झाली. महत्त्वाचं म्हणजे नोकरी सांभाळून तिला ही आवड हाऊस जोपासता येत होती. नोकरीतील वरिष्ठांचं सहकार्य तिला मिळत असल्याचं ती आवर्जून सांगते. पण त्या कॉर्पोरेट आयुष्याचा तिला लवकरच कंटाळा आला. रंगभूमीवर आपलं मन रमतं हे तिला पुन्हा पुन्हा जाणवत होतं. त्यामुळे अखेरीस तिने दुसरी नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ रंगभूमीकडे वळली. नंदिता सांगते, चेतनच्या कार्यशाळांचा तिला खूप फायदा झाला. आविष्कारमुळे तिला अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये काम करता आलं. त्या नाटकांना पारितोषिकं देखील मिळत होती. नोकरी सोडल्यावर मात्र ती पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करू शकली. एके दिवशी आविष्कारमधून तिला फोन आला की सुषमा देशपांडे संत स्त्रियांवर एक नाटक करणार आहेत. त्यात तिला भूमिका करायची आहे. प्रायोगिक रंगभूमी असली तरी या नाटकानं तिला एक वेगळी ओळख मिळाली. चेतन दातारच्या मृत्यूनंतर प्रायोगिक रंगभूमीवर जी एक पोकळी निर्माण झाली होती, त्यानंतर सुषमा देशपांडे यांचं बया दारुघड हे नाटक आलं. तो प्रयोग नक्कीच वेगळा होता. नंदिता सांगते, या नाटकाने खूप काही दिलं, खूप शिकायला मिळालं. संत स्त्रियांच्या आयुष्यावर बेतलेलं हे नाटक पूर्णपणे समजावं यासाठी आम्ही सारे कलाकार आणि सुषमा देशपांडे वारीमध्ये सहभागी झालो होतो. तेथील वातावरण, लोकांचं भक्तिभाव हे सारं अनुभवलं आणि मग नाटक स्टेजवर अवतरलं. या नाटकाने एक वेगळीच ओळख निर्माण झाली. इतकंच नाही तर प्रायोगिक नाटक असून देखील त्याचे 150 प्रयोग झाले. या नाटकात 4 जणी वारीला जात असतात. त्यांच्या बोलण्यात संत स्त्रियांचा विषय असतो. मग त्यातील प्रत्येकजण एका संत स्त्रीचं पात्र साकारते. संत स्त्रियांनी मांडलेले विचार फारसे आपल्याला माहीत नसतात. या नाटकाच्या अनुषंगाने नंदिताला आलेल्या अनुभवाबद्दल ती सांगते की आज आपण महिलांच्या अनेक प्रश्नांबद्दल बोलत असतो, पण या स्त्रियांनी त्याबद्दल 13व्या शतकात खूप काही सांगितलं आहे. आज महिलांची अभिव्यक्ती, मासिक पाळी, त्यांच्यावरील अत्याचार असं खूप काही बोललं जातं. पण या नाटकाच्या निमित्ताने 13व्या शतकातील संत स्त्रियांचे विचार पाहिल्यावर आज आपण नवीन काय मांडतो आहोत असा प्रश्न पडतो. संत स्त्रियांचं काम करताना अभंग वगैरे मांडत पुढे जाणारं हे नाटक म्हणजे संगीतिक नाटक होतं असं नंदिताला वाटतं. अरुण काकडे यांच्या इच्छेमुळे या नाटकाचे 150 प्रयोग होऊ शकल्याचं ते आवर्जून नमूद करते. या नाटकामुळे तिला झी गौरव पुरस्कार देखील मिळाला. पुढे सुषमा देशपांडे यांच्याबरोबर अनेक कामं करायला मिळाली.
याच नाटकाने तिच्या चित्रपट प्रवेशाची नांदी देखील झाली होती. बया दार उघडच्या एका प्रयोगाला परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी आले होते. प्रयोग संपल्यानंतर त्यांनी तिला भेटून कधीतरी कामासाठी बोलू असं सूचक विधान केलं होतं. तेव्हा एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाची कसलीही चर्चा नव्हती. पण हा चित्रपट करायचं ठरलं होतं तेव्हा त्या दोघांनी तिला आवर्जून बोलावलं. तोपर्यंत नंदिताच्या डोक्यात व्यावसायिक सिनेमा किंवा व्यावसायिक नाटक याबद्दल काहीच विचार नव्हता. नंदिता सांगते, मला आधी वाटलं की माझी ऑडिशन होईल की काय, पण मला त्यांनी एक साडी घेऊन बोलावलं होतं, कथा सांगितली आणि त्यांनी त्या मुलांच्या आईची भूमिका करायची मला संधी दिली. नंदितासाठी हे सारं स्वप्नवत होतं. बया दार उघडमुळे विठ्ठल, पंढरपूर याची ओढ निर्माण झाली होतीच आणि हा चित्रपट तर थेट पंढरपुरात होणार होता. नंदिता सांगते, परेश मोकाशींबरोबर काम करायला मिळणं हीच खूप मोठी संधी होती. त्यात पुन्हा त्यांचे चित्रपट वास्तववादी असतात हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. 2 लहान मुलांची काहीशी त्रासिक पण त्याचवेळी जिद्दीने संसाराचा गाडा खेचणारी आई ही भूमिका आव्हानात्मक होतीच, पण त्याचवेळी नाटकातून चित्रपटाकडे वळण्याचं आव्हान देखील होतं. त्यामुळे नाटक की चित्रपट या सतत चाललेल्या प्रश्नांवर ती सांगते, हे खरं तर एक पायरीवर जाण्यासारखं होतं. दोन्ही माध्यमं वेगळे आहेत, त्यातील आव्हानं पण वेगळे आहेत. नाटकात आपण स्वतःला मोकळं सोडून काम करतो. चित्रपटात ठराविक चौकटीत तेवढंच व्यक्त व्हायचं असतं, पण ते वरच्या पट्टीत होऊन चालत नाही. एलिझाबेथ करताना हे खूप जाणवलं. पहिला चित्रपट, तो परेश मोकाशींसारख्या दिग्दर्शकासोबत. एका क्षणी मी रडकुंडीला आले होते. हे काय आपल्याला जमत नाही असं वाटू लागलं होतं. पण परेश मोकाशींनी खूप शांतपणे समजावून सांगितलं. त्यांनी देखील रंगभूमीवर काम केलं होतं. त्यांना माझी अडचण नेमकी समजली. कॅमेऱ्यासमोर वावरताना नाटकातली वरची पट्टी 50% कमी करायला लागते, पण विषय पोहोचवण्याची तीव्रता तेवढीच ठेवावी लागते. या अशा अनेक बाबी असल्या तरी नाटकातून चित्रपटात जाणं हे फारसं अडचणीचं आहे असं मला वाटत नाही. आणि मी नाटकाकडे परत कधीही जाऊ शकते, कारण रंगभूमी एखाद्या शाळेसारखी असते. शिवाय प्रयोग करून पाहायला, शिकायला थिएटरसारखी दुसरी जागा नाही. पण चित्रपटात देखील अनेक प्रयोग होत असतात. एलिझाबेथमध्ये मी किमान मेकअपमध्ये होते. आहे त्यापेक्षा सावळं दिसायचं होतं. परेश मोकाशींच्या कामाची पद्धत वेगळीच होती. मला 2 मिनिटात साडी नेसून तयार व्हावं लागायचं आणि ती साडी देखील व्यवस्थित नेसलेली नसणं, घरगुती दिसणं गरजेचं होतं. परेश मोकाशींकडून असे अनेक तपशील मिळाले. जे साधं आहे ते साधंच दिसायला हवं यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्यातून पात्र उमजणं गरजेचं आहे. ते खरं दिसायला हवं, सुंदर आणि ग्लॅमरस दिसायची गरज नसते. या सर्वामुळे एलिझाबेथमधील साधेपणा देखील सर्वांना भावणारा आणि आजही लक्षात राहणारा असावा असं नंदिताला वाटतं. एलिझाबेथनंतर लगेच रंगापतंगा हा चित्रपट नंदिताने केला. हा आणखीच वेगळ्या ट्रॅकवरचा चित्रपट होता. दुष्काळी भागातील एका मुस्लिम जोडप्याची ही कथा. त्यात मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीची भूमिका तिने साकारली. वेगळ्या धर्मातील पात्र, त्यात पुन्हा प्रत्यक्ष दुष्काळी भागातील चित्रीकरण, तेथील भाषेचा लहेजा वेगळा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकरंद अनासपुरे यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यासमोर काम करायचं होतं. मकरंद यांची तशी ओळख विनोदी कलाकार म्हणून, पण त्यांची त्या चित्रपटातली भूमिका त्यांच्या या ओळखीशी विसंगत असणारी होती. नंदिता हाच मुद्दा महत्त्वाचा मानते. भूमिकेच्या गरजेनुसार कलाकाराने बदलणं आवश्यक असतं. ते मकरंद यांच्या बाबतीत अनुभवलं होतं. स्वतःलाही तसं तिला आजमावून पाहायला आवडणार होतं. रंगापतंगा बॉक्स ऑफिसवर फार चालला नसला तरी त्याची दखल घेतली गेली. एक कलाकार म्हणून तुम्ही सर्व प्रकारच्या भूमिका आजमावून पाहणं गरजेचं असल्याचं नंदिताचं मत आहे. त्यामुळे प्रायोगिक नाटक आणि सिनेमा करताना TV मालिकेमध्ये देखील काम केलं. मंदार देवस्थळी यांच्या माझे पती सौभाग्यवती या मालिकेत वैभव मांगले यांच्यासोबतच्या भूमिकेमुळे ती अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. टीव्हीवर ती फारशी रमत नसली तरी एक कलाकार म्हणून हे आव्हान देखील स्वीकारणं गरजेचं असल्याचं ती व्यक्त करते. रंगभूमीवरचा कलाकार टीव्हीकडे कसा पाहतो यावर ती सांगते. टेलिव्हिजन म्हणजे रोजचं आव्हान असतं. रोज त्याच कथेत तेच काम करत राहायचं असतं आणि तरी देखील कामातील ताजेपणा टिकून ठेवायचा असतो. त्या पात्रामध्ये जीव ओतावा लागतो, परफॉर्मन्स टिकून ठेवावा लागतो आणि त्यातील तुमचा रस टिकून काम करावं लागतं. तसं झालं तरच तुमचं पात्र प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचतं. त्यात पुन्हा कथेची सूत्रवाहिन्यांच्या हातात असतात. अशावेळी अनेक बदल होत असतात. ते होत असताना बदलत्या कथेशी जुळवून घेत सतत तुमच्यात बदल करत राहणं हे महत्त्वाचं असतं. मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे हे मात्र नक्कीच. त्यानंतर नंदिता TV मालिकांकडे फारशी वळली नाही. किंबहुना नाटकातून तिला हवं ते मिळत होतं, पण त्याचवेळी एखादा कलाकार एका ठराविक पद्धतीच्या भूमिकांसाठी सातत्याने ओळखला जाऊ लागला की त्याच्यावर तसा शिक्का बसण्याचा संभव असतो. नंदिताच्या बाबतीत साडी नेसलेली एक घरगुती महिला
असा काहीसा शिक्का तिच्यावर बसला आहे असं तिला विचारलं असता जवळपास तसंच झालं असल्याचं ती सांगते. पण त्याचवेळी एक कलाकार म्हणून सतत एकाच प्रकारच्या भूमिका करण्यापेक्षा नवीन काहीतरी करायचं असल्याचं ती नमूद करते. त्यामुळे तिला जेव्हा कॉमेडी GST एक्सप्रेस हा TV वरील कार्यक्रम मिळाला तेव्हा तो देखील तिने जाणीवपूर्वक स्वीकारला. नंदिता सांगते, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्यासाठी ते मला गरजेचं होतं. माझ्यासाठी तो एक प्रयोगच होता. त्यातील कामाबद्दल बोलायचं तर ते चांगलं पण नाही आणि वाईटही नाही असं म्हणता येईल. त्यानंतर ती पुन्हा नाटकाकडे वळली. सध्या ती करत असलेलं आमचं हिचं प्रकरण हे विनोदी बाजाचं व्यावसायिक नाटक आहे. हे नाटक प्रेक्षकांसाठी देखील धक्काच होता. म्हणजे ही अशा भूमिका पण करू शकते असा प्रतिसाद नक्कीच एक चांगला ब्रेक असल्याचं तिला वाटतं. यापूर्वीच्या भूमिकांपेक्षा वेगळं करायला मिळणं हे नक्कीच चांगलं असतं. आमच्या हिचं प्रकरण सध्या रंगभूमीवर गाजत आहे. कलाकाराच्या क्षेत्रात त्याला सतत ओळख मिळत असते. एकूणच चित्रपट असो की नाटक, उत्तम दिग्दर्शक प्रत्येक ठिकाणी लाभल्याने भूमिका साकारणं कायमच सहज सोपं झाल्याचं नंदिता आवर्जून सांगते. प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, TV आणि चित्रपट अशा सर्व प्रकारच्या कामात नंदिताने स्वतःला सिद्ध केलं आहे. सध्या TV कडे ती फारशी पाहत नसली पण प्रायोगिक नाटकात तिचे प्रयोग सुरू आहेत. वसंतदेव यांचं अरण्यकिरण हे हिंदीतलं नाटक सध्या ती मराठीत करत आहे. नुकतंच तिच्या एका मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून पुढील वर्षी तो चित्रपट पडद्यावर येईल. नाटक आणि चित्रपट एकत्र सुरू असताना धावपळ होत असते, पण नाटक हे तिचं पहिलं प्रेम आहे. करिअर केवळ आनंदासाठी न करता त्यात उद्दिष्ट ठरवून काम करणं गरजेचं आहे हे नक्की. त्यामुळे अमुक एक करायचं आणि अमुक नाही असं मी ठरवलेलं नाही. एक कलाकार म्हणून सर्व ठिकाणी मला काम करायचं आहे. मला माझी कुंपणं तोडून अडथळे पार करून काम करता येईल हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. नंदिताचा जन्म 16 मार्च 1982 रोजी झालेला आहे. गाजलेल्या मालिका म्हणजे माझे पती, सौभाग्यवती, सहकुटुंब, सहपरिवार. तिचे गाजलेले चित्रपट एलिझाबेथ एकादशी, रंगापतंगा, लालबागची राणी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, बालभारती, पंचक. नंदिता धुरी यांना फिल्मी मराठी KMWच्या वतीने पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.